नमस्कार माझ्या महाराष्ट्रवासियांनो, घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय घडी. पुन्हा सांगतो, अरे आगे बढ़ो तुम मेरे पीछे आओ और मेरी घडी दबाओ दबाओ. क्या लव वाजला. वा 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 वा. बंद करून टाकतो कांग्रेसचं, बंद करून. अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना. उनका समझ में आएगा. मैं तो लेने वाला हूं. आता तुमचा कुठला पक्ष आहे? तुम्ही राष्ट्रवादी. आता तो कोणाचा आहे ते लोकांनी ठरवलं आणि शिवसेना कोणाची तेही ठरवलं. आणि गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो. खुर्च्यांची थोडी आदला बदल झाली आहे. मनात तर काही जात नाही ते. किती घेतले त्याचे पैसे द्या. हा फोटोचे 100 रुपये. हे बघा, एवढं सगळं सांगायचं. चिठ्ठी काय, मोडवे गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा. म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय ना. हे चाललंय ना काम. आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावरांचं सांगतोय. आई तुझ्या आहे त्याचा सत्कार करू यांड्रे नारळ त्याच्या डोक्यात बोलतो. काय म्हणजे कुठं काय सांगावं. माझी लिंक तुटती त्याच्यात सगळं माझं वाटोळ होते. मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय. आणि मोकाट जनावरांना पकडा. तुला माहिती नाही, कनेरीकरांना विचार. इथली मोकाट जनावरं आम्ही 4-5 ट्रॅक्टर आणीन. तुम्ही पण आहेत, राहुल तू पण आहे. इथं आम्ही ताणू पकडली, ती पकडून उजनीच्या पलीकडे सोडली. काय सांगायचं, ती काळ होता. आणि आता मला सांगतो, तुम्हीच पकडा. अरे कसा आहेस तू? बरा आहेस का? काही अडचण आहे का? मला येऊन भेट. पवार साहेब, अरे थांब रे बाबा, दादा पादा थांब. त्याच्यामध्ये बघ आता मी विचारतो काय. अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना. उनका समझ में आएगा. मैं तो लेने वाला हूं. कुठेही विट्टी दांडू खेळायचे, कुठेही भोवरे खेळायचे. आताच्या पोरांना गोट्या माहित नाही. गोट्या माहिती असतील, दुसऱ्या असतील माहिती, परंतु खेळायचं दिवसा ज्यांच्या बरोबर असाल, रात्री पण त्यांच्याच बरोबर. म्हणजे त्याच्यामुळं अरे थांब रे थांब. एकच मामा आहे म्हणूनच आणलाय निवडून. जरा मामीचं पण नाव घे. मामी नाराज होती. इतके चांगले व्यक्तिमत्व आहेत, मग त्यांना कधी राष्ट्रवादीत बोलावं असं नाही वाटलं तुम्हाला? नाही वाटलं, कारण ते राष्ट्रवादीत आल्यानंतर माझंच महत्व कमी झालं असतं ना. त्यांना राष्ट्रवादीत होते कसं आणायचं. अरे आम्ही काय तिथं गोट्या खेळायला आलो? मला याच्यावर कमेंट पाहिजे तुमची. गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो. खुर्च्यांची थोडी आदला बदल झाली आहे. मनात तर काही जात नाही ते. कसं काय वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? सांगतो, अरे आगे बढ़ो तुम मेरे पीछे आओ और मेरी घडी दबाओ दबाओ. अरे बाबा मला पुढे जायचं राव. मला तर वाटतं ही सुपारी घेऊन आता माझ्या मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. आपल्या प्रेमाची, आपला परिवार आहे, आपली आपुलकी, आपला जिव्हाळा आहे. आपण सगळी एका कुटुंबातली माणसं. आता बायको जोड्यांनी खाणल घरी. बर ठीक आहे. ऐक
अरे होय बाबा, माझ्या एवढंच प्रेम पहिलं बायकोवर करेन, मग माझ्याकडे मित्रांनो, म्हणजे तुझ्या बायकोवर नाही तर माझ्या बायकोच्या बायको. काही वाटत नाही, सहज बोलून जातात. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हणलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हणलं आता वय झालं नाही तर मी आणलीच असती. त्यांना इतकं सोपं झालंय बिबट्यांचा पैदास वाढायला. ते उसाची एकदा खांदी बांधणी झाली की वर्षभर आपण त्याला पाणी देत बसतो. त्या वर्षभरात त्या बिबट्याच्या मार्गात 2दा पितात आणि 4-4 पिल्लं देतात. अरे जरा गावाकडचा एखादा शब्द आला की मी गावाकडचं पिल्लं देतात. तर त्या पद्धत आम्ही काय आहे, जंगलात पिल्लं दिल्यानंतर 4 पैकी एकच जगतंय. मग कोण घाण उचलून देते, कुठं काय होतंय, तिथं 4च्या 4 जगताय. म्हणजे वर्षात 8 पिल्लं ती नरमादी देते. आमच्या त्या एरियात आम्ही आढावा घेतला, त्याच्यामध्ये कुणी सांगितलं जवळपास 2000 बिबटे झालेत. 2000. आता दिवसा पण कुठे इकडे तिकडे जाताना बिबटे दिसत आहेत. आपल्याला तिथं पण अडचणी येत असतात. तेव्हा पाणी पिताना लगेच ऍडजस्ट करा. अरे पाणी तरी पिऊ दिले, पाणीच पितोय, दुसरं काय पित नाही. आईच्या पोटी जन्माला आल्यापासून दुसऱ्याला थेट हात लावलेला नाही. एवढा एकच नाही आता. तर आज दुसरेही असतील, ते बाकीचे म्हणतील बघा आज नाही गंडाला काही असतील, पण मेजॉरिटी नाही. कोल्हापूरला गेलो होतो, त्या प्रदर्शनामध्ये रेडा, म्हशीचा रेडा केवढाचा, 12 कोटीचा. दिवसा ढवळ्या सांगतोय, दुपारी तुम्हाला म्हणाला आज काय टाकून आलाय का काय कुणाला, की याला 15 किलो रोज सफरचंद लागतं. सफरचंद, 6 ते 8 डझन केळी आणि खुराक 20 लिटर दूध. म्हणजे त्याची आई त्या रेड्याची 30 लिटर दूध देणार होती. फार देखणा रेडा, म्हणजे रेडा देखणा असू शकतो बरं का, एकदम असं घोडं देखणं असतं, तसं काय देखणी असती, माणसंही देखणी असतात. अहो मधल्या काळामध्ये इथं कुत्री असतात ना, कुत्री भटकी, त्याची नसबंदी, भटक्या कुत्र्यांची नसबंदीचा कार्यक्रम हातात घेतला आणि त्याच्यात पैसा खाल्ला. यार शाळे इतक्या खालच्या पातळीवर जातात. नसबंदीत भ्रष्टाचार कुत्र्यांच्या. ती कुत्री काय म्हणत असत मगाशी हिंदी तर महाराजांनी सांगितलं, आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील, आम्ही काही देखणे नाहीये. त्याला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्याने करायची. ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे. तुला बघतोच, ये माझ्याकडे कसं काय इथे. मी डॉक्टरांनी जी काही पत्रिका काढलेली ती पण फार बारकाईने बघत होतो, परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की आपण नेत्रालय आणि रेटिना सेंटरच्या उद्घाटनात जातो. त्या पत्रिका जर असेल तर मागचं पान बघा, तर त्यांनी का अक्षर बारीक काढली, ही अक्षर वाचता ज्याला येतील त्याचे डोळे एकदम मोठ्याने सांगितले, कुणी या अक्षर वाचून दाखवा. जो वाचून दाखवेल त्याला दवाखान्यात जायची गरज असते. अशा पद्धतीचं डॉक्टर मी बारकाईने बघत असतो. मागाशी पण मला म्हणले, नाही तर दादा तुम्हाला काही आहे मला माहिती आहे, पण तू माझ्या आई वडिलांचा सत्कार करायचा. मला वाटलं डॉक्टर आता सत्कार करताना छानशी शाल, छानसं काहीतरी आणतील. ते टॉवेल असतो ना, तो मोठा असतो. टॉवेल देखील आपण आग पुसतो, तो मोठा असतो. म्हणलं दवाखान्यात कुठं काटकसर झाली नाही, काही प्रत्येक गोष्टी केल्या, परंतु वडिलांना शॉर्ट टाकताना फार डॉक्टर काटकसर. ही वागणं बरं नव्हतं.
जगामध्ये डॉक्टर शेवटी या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही हे सगळं बघू शकला, म्हणून तुम्हाला ती डिंपल मिळाली, तुमचं बरं झालं. तर असं करू नका डॉक्टर. बाकीचे मला म्हणतातच की ह्याला बोलवायचं म्हणजे काय बोलून सांगता येत नाही, पण मी खरं बोलत असतो, मी चुकीचं बोलत नाही. सांगतो राव, घड्याळ 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 काय चाललंय मला तर काही कळतच नाही. जसं मला जन्माला आलं तसं मी त्यांना मायात्या म्हणत आलो, त्याच्यामुळे मी काही सरोज पाटील आणि माई साहेब आणि माई वगैरे म्हणणार नाही. वास्तविक मी बघत होतो तो रोहित माई माई करायचा, तो त्याची आजी आहे तरी माई माई करतोय. पण ठीक आहे, बघतो घरी गेल्यावर काय ते. काही वाटत नाही, सहज बोलून जातात. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हटलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हटलं आता वय झालं नाही तर मी आणलीच असती. मी आज तुम्हाला सांगतो मी कामाचा माणूस आहे, पुन्हा पुन्हा सांगतो. अरे आपल्या सगळ्यांचे सहकारी मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ मंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ज्यांच्या पुढाकारातनं प्रयत्नातनं आजचा हा कार्यक्रम आपल्या, अरे बाबा केस खराब झाल्यावर केस माझेच केस मी विंचरले, तुमच्या नाही विंचरले. 25 वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली. तू नको साथ देऊ, तू ग बस. होय बाबा होय, तुझ्यासारखे म्हणून माझं चाललंय रे. राहिलेले आमच्या. अरे होय बाबा, माझ्या एवढं प्रेम पहिलं बायकोवर करेन, मग माझ्या मित्रांनो म्हणजे तुझ्या बायकोवर. आता समाधानी आहे. आणि तुमची तब्येत बघून पण समाधान. एवढे सगळे सांगायचं. चिठ्ठी आहे, मोडवे गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा. म्हणजे आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावरांचं सांगतोय. काही वाटत नाही, सहज बोलून जातात. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हटलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हटलं आता वय झालं नाही तर मी आणलीच असती. त्याच्यामुळे मी संचालक झाल्यामुळं आमचं जुळलं. डायरेक्टर आहे डायरेक्टर. अरे तेच सांगतोय ना, मी डायरेक्टर झाल्यामुळे त्यांनी आम्हाला स्वीकारलं. कोण स्वीकारलं द्या नाही कोण. दादा आमच्या फलटणला बी पदरात घ्या. गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो, खुर्च्यांची थोडी अदला बदल झाली आहे. मनात तर काही जात नाही ते. थांबरे बाबा दादा पादा त्याच्यामध्ये दादा, आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. दादा, हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे, हे आपल्याला कसं वाटतंय दादा? ते चांगलं नाही वाटत. अरे काय मी काय म्हातारा बितारा तुला दिसायला लागतो? अरे अजून पाहिजे ते करायला सांग, नाही केलं ते यायला पवारीच्या. दादा, तुम्हाला जोगेश्वरी मिसळचा टेस्ट कसा वाटला? खायला मला उत्तम वाटलं. एक जर मी जर तसं म्हणलेलं असेल तर ते शब्द मी मागे घेतो. त्याच्यावर प्रश्न मी प्रश्न मागे घेतल्यावर आता मी माझे शब्द मागे. गौतमी पाटीलचा विषय आहे की कार्यक्रम झाला मावळामध्ये, एका बाईला नाचली. तुला काय वाईट वाटतं की पहिला समोर नाचेल नाही तर आणखीन कुणा समोर नाचेल? तुला काय त्रास? कुठं बाहेर गेलं की काहीतरी फेक. मी तर मला शाल घातली ना, त्या ह्याच्या शाली असतात ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या, त्याच्यातला कागद तसाच. हार आणला ना ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो. मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही. दादा राहू द्या, दादा राहू द्या. मग
तुला मी उचलेपर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठे घाण टाकली होती. नका ना आणू, शाली आणू नका, टोप्या घालू नका, मला त्याच्यामध्ये हार घालू नका, येऊन नुसता नमस्कार करा, तो मला प्रेमाचा वाटेल. पण भला मोठा हार, जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते. याला काहीतरी याने कुठंतरी मारली, काय मारली ती बघा तुम्ही. आणि त्याच्यामुळं ती हाराचा बोजा आहे आता आपल्या मानगुटावर. स्मृती चिन्ह काही देऊ नका. कर्म धर्म संयोगाने, आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. काही देऊ नका, फक्त प्रेम द्या. माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका. मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही. ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा. अरे म्हणाल मी दीक्षा